नमस्कार. समाजभूषण बाबूराव फुले माध्यमिक विद्यालय पर्वती पुणे 9. सब्जेक्ट मॅथ्स, स्टँडर्ड 6, सेमी इंग्लिश. हे पहा तुमचे पुस्तक. छान चित्रे दिसतात. विषयाचे नावही आहे, इयत्ताही आहे. मॅथेमॅटिक्स स्टँडर्ड 6 याच पुस्तकाचा आपण यावर्षी अभ्यास करणार आहोत. चला तर पाहूया याच्या आतमध्ये काय आहे. पार्ट 1 मध्ये युनिट 1 बेसिक कन्सेप्ट्स इन जिओमेट्री म्हणजे भूमितीतील मूलभूत संबोध. पहिला संबोध पॉइंट्स म्हणजे बिंदू. समोर काही बिंदू आहेत, त्यांना नावेही दिलेली आहेत. बिंदू म्हणजे छोटासा ठिपका. अ पॉइंट इज शो बाय अ टायनी डॉट. द डॉट इन द रंगोली आर द सिम्बॉल्स फॉर पॉइंट्स. रीड ॲज पॉइंट P, पॉइंट T, पॉइंट A. सेकंड फिगर लाईन्स मीन्स रेषा. रेषा ही अमर्याद असते, म्हणून रेषेच्या दोन्ही टोकांना बाणाचे चिन्ह असते आणि या रेषेला 2 अक्षरी नाव दिलं जातं किंवा टोकाला 1 अक्षरी नावही दिलं जातं. इन मॅथेमॅटिक्स व्हेन वी से लाईन वी मीन स्ट्रेट लाईन. इट नेम कॅन बी रिटन ॲज line AB. To show this extended line on paper, we use arrowheads at both ends of the line. Third figure, line segments म्हणजे रेषाखंड. रेषाखंड हा रेषेचा तुकडा असतो. तो 2 बिंदूंनी मर्यादित असतो. It was a piece or a segment of the longer line. A line segment has 2 points has showing its limits. They are called endpoints. We write line segment AB as sec AB in short. Fourth figure rays. Rays means किरण. सूर्यापासून निघून एकाच दिशेला सरळ जातो त्याला किरण म्हणतात. अ रे इज अ पार्ट ऑफ अ लाईन. किरण हा रेषेचा अर्धा भाग असतो. इट स्टार्ट ॲट 1 पॉइंट्स अँड गोज फॉरवर्ड कंटिन्युअसली इन द सेम डायरेक्शन. द स्टार्टिंग पॉइंट of a ray is called its origin. P is the origin. The figure can be read as ray PQ. Figure 5 concurrent lines म्हणजे एकसंपाती रेषा. एकाच बिंदूतून जाणाऱ्या असंख्य रेषा काढता येतात, पण जेव्हा 2 पेक्षा अधिक रेषा एकाच बिंदूत छेदतात तेव्हा त्या रेषांना एकसंपाती रेषा म्हणतात व त्याच्या छंद बिंदूला संपात बिंदू म्हणतात. When 2 or more lines pass through the same points, they are called concurrent lines, and the common points through which they pass is called their point of concurrence. And infinite numbers of lines can be drawn through 1 points. 6 figure collinear points म्हणजे एकरेषीय बिंदू. जे 3 किंवा अधिक बिंदू एका सरळ रेषेत असतात त्यांना एकरेषीय बिंदू म्हणतात. इथे पहा पॉइंट ABCD एकाच रेषेवर आहेत म्हणून त्यांना एकरेषीय बिंदू म्हणतात. 3 or more points which lie on a single
straight line are said to be collinear points. Point A, point B, point C, point D are collinear points. Figure 7 non-collinear points म्हणजे नैयक रेषीय बिंदू. जे बिंदू एका सरळ रेषेत नसतात त्यांना नैयक रेषीय बिंदू असे म्हणतात. इथे पहा, पॉईंट पी, पॉईंट ए, पॉईंट टी हे एकाच रेषेवर आलेले नाहीत. पॉईंट विच डू नॉट लाय ऑन द सेम लाईन are called non-collinear points. Point P, point T, point A are non-collinear points. Figure 8 planes. Planes means प्रतल. सपाट पृष्ठभागाला गणिती भाषेत प्रतल म्हणतात. टेबलाचा पृष्ठभाग, फळ्याचा पृष्ठभाग किंवा जमिनीवरील फरशीचा सपाट पृष्ठभाग त्यालाच प्रतल असे म्हणतात. इन मॅथमॅटिक्स अ फ्लॅट सरफेस इज कॉल्ड अ प्लेन. द फिगर कॅन बी रीड ॲज प्लेन एच. फिगर 9 पॅरलल लाईन्स मीन्स समांतर रेषा. समोर पहा, 2 रेषा दाखवल्या आहेत. त्या रेषांनाही बाणाचे चिन्ह दिसते, म्हणजे या रेषा पुढे अमर्याद वाढू शकतात. पुढे जाऊनही त्या एकमेकींना कधीही छेदत नाहीत, म्हणून त्यांना समांतर रेषा म्हणतात. लाईन विच लाय इन द सेम प्लेन बट डू नॉट इंटरसेक्ट आर सेड टू बी पॅरलल टू इच अदर. रीड ॲज लाईन ए बी पॅरलल लाईन सी डी. फिगर 10 इंटरसेक्टिंग लाईन्स म्हणजे छेदणाऱ्या रेषा. इथे 2 रेषा दाखवल्या आहेत. रेषा XY, रेषा ST. या दोन्ही रेषा एकाच बिंदूत छेदतात, म्हणून यांना छेदणाऱ्या रेषा म्हणतात. आणि मधल्या बिंदूला छेदनबिंदू म्हणतात. दीज आर इंटरसेक्टिंग लाईन्स. रीड ॲज लाईन ST intersecting line XY, intersect point O. समजलं विद्यार्थ्यांनो? छान अभ्यास करा. सतत या आकृत्या काढत राहा. त्यांचे स्पेलिंग पाठ करा. आता आपण होमवर्क करूया. सॉल्व प्रॅक्टिस सेट 1. तुमच्याच पुस्तकातील पेज 4 अँड पेज 5 वरील प्रॅक्टिस सेट 1 तुम्ही व्यवस्थित सोडवा. थँक्यू.